नमस्कार. आपण पाहत आहोत आश्रमातनं वाढदिवस साजरा करून अर्जुन आणि सायली घरी परत येतात. घरी येत असताना तिला खूप त्रास होतो. ती घरात गार्डनमध्ये येते आणि तिला लहान मुलांचा आवाज ऐकू येतो. ती इकडे तिकडे बघत असते. खूप घाबरी झालेली असते. अर्जुन तिला आवाजही देत असतो, चला ना आपण घरात जाऊया. पण ती तिच्या गोंधळलेल्या परिस्थितीतच असते. तिला लहान लहान मुलांचे आवाज येतात आणि नंतर किंचाळू लागते, थांबा थांबा, आणि चक्कर येऊन पडते. अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. मग घरातनं विमल आणि आई येते आणि ते म्हणतात हिला आपण घरामध्ये घेऊन जाऊया. मग ते तिला घरात घेऊन जातात. इकडे चैतन्याला खूप टेन्शन आलेलं असतं की दुपारी तन्वीने साक्षीच्या ऑफिसमधनं येताना पाहिलेलं आहे, ती सांगेल की काय. मग तो साक्षीला फोन करून सांगतो. साक्षी बोलते, मी तन्वीला बरोबर मॅनेज करते, तू टेन्शन घेऊ नको. मग ती फोन ठेवता ठेवता म्हणते, ह्या खेळण्याला खेळवण्यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे. याची एकच चावी आहे, आय लव्ह यू. आणि आय लव्ह यू ह्या चावीने मी खूप खेळणी खेळवलेली आहे. आणि चैतन्य आणि अर्जुनला एक गोष्ट अजून ठाऊकही नाही, याच्या आधीही मी त्यांचं एक खेळणं खेळलेले आहे आणि पुढे काय होईल हेही त्यांना बघावंच लागेल, त्याची शिक्षा भोगावंच लागेल. मग इकडे हे ऐकून आता यांना प्रश्न पडला आहे, हिने याच्या आधी काय केलेलं आहे, म्हणून सगळेजण तिच्याकडे बघत आहेत. घरी तिला सायलीला कॉटवर झोपवतात आणि अश्विन तिला चेकअप करत असतो. कशामुळे चक्कर आली म्हणून आई खूप रडत असते. ती सांगत असते, लवकर लवकर बघ ना, ही डोळे उघडत नाही, मला खूप भीती वाटत आहे. अर्जुनही घाबरलेला असतो, तोही रडकुंडीला आलेला असतो. सायली डोळे उघडत नाही म्हणून तो तिला सारखा आवाजही देत असतो. खूप घाबराही झालेला असतो. तेव्हा अश्विन चेक केल्यानंतर तो सांगतो, वहिनीची खूप BP वाढलेली आहे आणि BP वाढल्यामुळे तिला चक्कर आली असेल. घरातल्या सगळ्यांना तो सांगतो, प्लीज तुम्ही इथे आरडाओरडा करू नका, वहिनीला त्रास होईल आणि अजून तब्येत बिघडेल. मग तो सांगतो, मी एक इंजेक्शन देतो, इंजेक्शन दिल्यानंतर तिला शुद्धही येईल आणि तिला बरंही वाटेल. तितक्यात सायलीला जाग येते. सायलीला जाग आल्यानंतर ती बघते घरामध्ये ती कॉटवर आहे आणि सगळे आजूबाजूला उभे आहे. तिला काहीच आठवत नसतं. सगळेजण तिला उठवून बसतात, तिची तब्येतीची काळजीही घेत असतात. काय झालं म्हणून सगळेजण तिला विचारत असतात. तेव्हा अर्जुन सांगतो, आम्ही बाहेरून आलो, मग तिला चक्कर आली. तेव्हा अश्विनही सांगतो, खूप कामाच्या दगदगीमुळे तिची BP वाढली असेल आणि तिला त्रास झाला असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं सांग ना, आपण घरी आल्यानंतर तू काहीच बोलली नाही आणि गार्डनमध्ये येऊन चक्करही येऊन पडली. तेव्हा ती सांगते की मला हा त्रास दरवर्षी होतो. दरवर्षी ह्या त्रासामुळे मला खूप घाबरायला होतं. बाबा विचारतात, काय झालं, तर ती सांगते, मला कानात खूप आवाज येत होते लहान मुलांचे. बाबा म्हणतात, लहान मुलांच्या म्हणजे? मग कोणालाच काहीच कळत नाही कशामुळे हे झालं असेल. सगळेजण तिच्याकडे बघत असतात. ती सांगते, मला ह्या दिवशी सगळा हा त्रास होतो. हा दिवस मला मधुभाऊ खूप जपतात, त्यामुळे माझा वाढदिवसही याच दिवशी साजरा केला जातो. तेव्हा आईंना कळतं की हिचा आज वाढदिवस आहे, म्हणून त्या तिच्याकडे चकित होऊन बघत असतात. ती सांगते, मधुभाऊला मी आजच्या दिवशी सापडली होते आणि सापडल्यामुळे हा दिवस माझा वाढदिवस म्हणून आश्रमात साजरा केला जातो. अश्विनला हे ऐकून खूप आनंद होतो. म्हणतो, वाव, किती छान, तुझा आणि दादाचा एकाच दिवशी वाढदिवस येणार. तेव्हा आई चिडते आणि बोलते, तुम्ही मला याच्याबद्दल सांगितलं का नाही, आज तुझा वाढदिवस आहे, आम्ही तुझ्याकडे लक्षच दिलं नाही, सॉरी बरं का. मग अश्विनही बोलतो, सॉरी वहिनी, आम्ही तुला दिवसभर विश पण केलं नाही, तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. अस्मिताला खटकतं. ती बोलते, तू सांगितलं नाही तुझा बड्डे ठीक आहे, पण तुझ्या नवऱ्याने ते सांगायला पाहिजे होतं. अर्जुन, तू का नाही सांगितलं. तितक्यात अर्जुन भांबावून जातो आणि सायलीकडे बघतो. आता काय सांगावं त्याला सुचत नाही. सगळेजण त्याच्याकडे रागारागाने बघतात, चिडून बोलतात. आई त्याच्यावरती चिडते, असं का केलं तू, म्हणून त्याला प्रश्नही विचारत असते. तो खूप घाबरा होतो, काय करावं त्याला सुचतही नसतं. तेव्हा अश्विन बोलतो, वहिनीला आणि त्याला सरप्राईज करायचं असेल, स्वतःलाच दोघांना वेळ घालायचा असेल, म्हणून त्यांनी आपल्या कोणालाही सांगितलेलं नसेल. अर्जुनलाही सुचतं, म्हणे हा, तो पण सांगतो, हो त्याच्यामुळेच आम्ही सांगितलं नाही. सायलीला खरं तर हा वाढदिवस तिच्या आश्रमातल्या मुलांसोबत, कुसुमताईसोबत साजरा करायचा होता आणि घरी आल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच होतो, पण त्याच्या आधीच तिला चक्कर आली म्हणून हे राहून गेलं. बाबा बोलतात, आता जे काही झालं ते झालं, पण वाढदिवस हा सगळ्यांचा छान सेलिब्रेट झाला पाहिजे. मग आईलाही आयडिया सुचते. आई म्हणते, आता तुम्ही सगळेजण तयार व्हा, आम्ही वाढदिवसाची काहीतरी तयारी करते. अर्जुनवरतीही ती रागवत असते. अर्जुन पुन्हा पुन्हा तिला सॉरी बोलतो आणि पुन्हा अशी चूक करणार नाही म्हणून माफीही मागतो. आणि मला रागवू नको, आज माझा बड्डेही असं मम्माला सांगतो. मम्मा बोलते, तुम्ही सगळेजण खाली या, मी तोपर्यंत वाढदिवसाची सगळी तयारी करते. तेव्हा ती सगळ्यांना सांगते, मला सगळ्यांनी मदत करायची आहे आणि आपण आता सायलीचा छानसा वाढदिवस सेलिब्रेट करू. मला 12 वाजेच्याच सगळं करायचं आहे. ही सगळी धांदळ पाहून
सायलीला खूप हसू येत असतं. अर्जुनची झालेली फजिती पाहून ती त्याच्यावर खूप हसत असते. पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.